मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम। या कार्यक्रमामध्ये आपण माजी आमदार विश्वनाथ चाकवते यांच्या घरासमोर उभारलो। चंदन इकडे दाखवा पाठीमाग, आणि हे आमदारांचं घर आहे। समोर दाखवा, चंदन तिकडे दाखवा समोर। आणि हे आपले स्थायी समिती चेअरमन जे झालेत आता सभापती रणजिताताई चाकवते, त्यांचं हे घर आहे। आणि थेट त्यांच्या ऑफिस मध्ये जाणार आहोत आपण। चाकवते कुटुंबाला न्याय मिळालाय आणि ते ही स्टँडिंग कमिटी चेअरमनचा। आपण त्या ताईला विचारणार आहोत आणि आज जाणार आहोत थेट चंदन। स्थायी समिती ही सभापती जे बिनविरोध निवडीकडे दिसते आता, म्हणजे कोणच फॉर्म तिकडं भरला नाही। आणि आपण ताईला विचारणार आहोत, स्थायी समिती जे सभापती आहे ते म्हणजे आर्थिक भरपूर असते तिकडं। आणि चंदन वर दाखवा, आणि गाड्या बिड्या दाखवा सगळे। हे चाकवत्या कुटुंबाला न्याय मिळालेला आहे आणि ते ही स्थायी समिती सभापती। लक्षात असू दे सोलापूरकर, गमतीशीर राजकारण आहे। तिकडं काँग्रेस आणि इकडं बीजेपी। या चला आपण थेट ताईकडे चाललो आणि त्यांना विचारणार आहे। त्यांचं ऑफिस दाखवा चंदन। पहिला हे सगळे बसले, सगळे भाजपचे आहेत आणि समोर आहे ते काँग्रेसचा बालेकिल्ला आणि इकडं भाजपाचा बालेकिल्ला। हा या कुणीकडं तिकडं आहे का? आहेत का ताई? हा ताई फोनवर बोलायला लागलेत, आपण तोपर्यंत चर्चा करू। हा ताई नमस्कार, मला सांगा बसा। चंदन सगळं पहिला ताईचा ऑफिस दाखवा सोलापूरकरांना, आणि आपण नंतर ताई बरोबर चर्चा करू। मला सांगा ताई, स्थायी समिती सभापती आता तुम्हीच झालेत, कसा असेल राजकारण तिकडलं? कसं असेल राजकारण म्हणजे जे स्थायी समितीमध्ये विषय येतात, आणि स्थायी समिती म्हणजे एक आर्थिक सगळे वाटाघाटी असतात तिकडं, आणि जे आपल्या शहराचे जे विकासाचे काम आहेत तुमच्या समोरून ते आयुक्त पाठवून देतात, आणि ते तुमच्या नजरेसमोर काय करायचं काय ठेवायचं हे तुमच्या हातात असतंय। पहिलं मला असं सांगावं वाटेल की हा कार्यक्रम नटरंग राजकारणाचा आहे का? का दुसरं नाव आहे? नटरंग राजकारणाचं। त्याबद्दल तुम्हाला खूप मी शुभेच्छा देते। खूप चांगला कार्यक्रम चालवता तुम्ही। आता पहिल्यांदा मी तुमच्या पेज वरती येत आहे। सर्वप्रथम आज जे मला भारतीय जनता पार्टीकडून स्थायी समितीचं सदस्य सभापतीचा फॉर्म भरायची जी संधी मिळाली त्याबद्दल मी पहिले तर माझ्या पक्षश्रेष्ठींचे सर्वांचे आभार मानते। त्याचबरोबर आता तुम्ही मुद्द्यावर आलात की सोलापूरच्या ह्या गोष्टींमध्ये आयुक्तांबरोबर कसं तुम्ही हे करणार जेव्हा आपल्या हातात निर्णय आहेत। पहिला विषय, आपल्याला सोलापूरच्या विकासाच्या दृष्टीने जे काही महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागतील ते नक्कीच आयुक्तांबरोबर होतील, महापौरांबरोबर होतील। जे काही आपली जी टीम आहे 16 सदस्य आहेत, जी बॉडी आहे, या सर्वांना एकत्र घेऊन चर्चा विनिमय करूनच होणार। पण विकासाला प्राधान्य, जी काही जनहिताच्या गोष्टी असतील त्याला प्राधान्य, आणि नक्कीच
जर तिजोरी भक्कम ठेवली तरच विकास होणार आहे. त्यामुळं त्या जे काही आपले फंड असतील त्याचाही आपण जसं म्हणू शकू की त्यावरही एक कंट्रोल असणार आहे आणि जो काही गरजेचे विषय आहेत ते पहिले प्राधान्याने नक्की घेतले जाणार आहेत, पण विकासाला महत्व दिलं जाईल. मला सांगा ताई, तुमच्याकडं पहिल्यांदा स्थायी समिती सभापतीचं चेअरमन पद आलेलं आहे. स्थायी सभापतीची जे प्रक्रिया असते ते तुम्हाला माहित आहे? पहिलं तर जेव्हा महापालिकेत आलो तेव्हा BPMC ऍक्ट हे पुस्तक घेतलं, ते रोज वाचणं हा नियम ठेवला, कारण महापालिका समजून घेणं ही अतिशय महत्वाची आहे. त्याहीपेक्षा पुढे जेव्हा सदस्य झालो तेव्हा स्थायी समिती विषय काय आहे याचाही अभ्यास केला गेला. अभ्यासामध्ये आता पुढे ह्याच्या बरोबरच आमचे जे काही सहकारी नगरसेवक असतील, माझ्या सिनियर असतील, वहिनीताई, ह्यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने आणि सगळ्यांना विचारात घेऊनच नक्कीच होईल. पण मला खात्री आहे की मी याच्यामध्ये अभ्यासपूर्वक आणि जे काही महत्वाचे निर्णय घ्यायची गरज आहे ती सगळ्यांना घेऊनच करेन. मला सांगा ताई, स्थायी समितीमध्ये जेव्हा विषय येतात शहराचे विकासाचे आणि त्यावेळेला किती कोटीचे विषय तुमच्या स्थायी समिती विषय अजेंड्यावर येत असतात? विषयाच्या प्राधान्याने त्याची जी काही आकडेवारी आहे ती ठरते. जसे की मूलभूत गरजांचे विषय असतील त्यांची आकारणी वेगळी, मोठे विषय येतात, पाणी पुरवठ्याचे येतात, जे काही वेगळे विषय त्याच्यावरती त्याचा आकडा ठरला जातो, हे तर खरं आहे. आणि जसं मी तुम्हाला म्हणलं की जेव्हा जो काही निर्णयाचा गरजेचा विषय असेल तो समितीला घेऊन आणि त्यांच्या संमताने आणि काही निर्णय मोठे घ्यावे लागतील तर ते महापौर असतील, नेते असतील, ह्या सगळ्यांना घेऊन केले जातात. सभागृहात जातात मोठे विषय, जे कोटी 1.5 कोटीचे जे विषय आहेत तुमच्या इकडे येतात आणि त्या जे छोटे छोटे विषय असतील ते तुमच्याकडे येतात आणि मोठे जे विषय आहेत हो, मग प्राधान्य दिलं जाणार ना की तो किती गरजेचा विषय आहे, तो तिथे आता त्याची नीड आहे का, ह्या सगळ्या गोष्टींना प्राधान्य देऊनच तो केला जाईल. आणि तुम्ही म्हणल्यासारखं वेळ आली तर आपल्याला काही त्यातनं निर्णय घ्यावे लागतील, ही पण खरी गोष्ट आहे. की जसं तुम्ही म्हणताय की कमी फंड असतील तर कमीला कोण घेणार, जास्त असतील, महत्वाचा विषय असेल प्रभागाचा कुठल्या एरियाचा, त्या सगळ्यांना संबंधात घेऊन हे नक्कीच निर्णय घेतले जातील. मला सांगा, सोलापूरच्या विकासावर काय सांगाल? सोलापूरकरांना काय व्हायला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला सोलापूर शहरामध्ये? ह्याची यादी खूप मोठी आहे. आपण भाग्यवान आहोत की आता सोलापूर विमानतळ चालू झालं, आपल्या IT पार्कची जागा फिक्स झालेली आहे, पाणी पुरवठ्यावरती आपले सगळे पालकमंत्री आमदार सगळे पाठपुरावा करतायत, तोही विषय मार्गी लागणे गरजेचं आहे. आता आम्ही 1.5 महिना जेव्हा सगळ्या आपल्या ह्या प्रभागांची जबाबदारी घेतली तेव्हा असं लक्षात येतंय की विस्कळीत पाणी पुरवठा सगळीकडे आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मार्गावर आहेत. पण भविष्यात जे मी स्वप्न सोलापूरचं बघते याच्या मागे प्राधान्याने ही सगळी युवा जनता जी फिरते, यांना काम रोजगार मिळणं गरजेचं आहे. माझ्या माता भगिनी महिला ज्यांना रोजगार गरजेचा आहे त्याच्यामध्ये मी 4 महिने झालं पाठपुरावा करते, काम करते, पण अजून त्याच्यात मला अधिकार मिळालेले नाहीयेत. तर महिला रोजगार हा प्राधान्याने विषयात गरजेचा आहे. जे काही आपलं युनिफॉर्म हब आहे तिथे आपण ह्या महिला रोजगारांना काम देऊ शकतो. मग त्याच्यासाठी लागणारा प्रशिक्षण वर्ग, तो कोर्सेस आणायचा माझा मानस आहे. ह्या बरोबर महिलांसाठी पिंक टॉयलेट्स जे काही आपण सगळीकडे गरजेचे आहेत, जे सोलापूर अभावी अजून झालेले नाहीयेत. सर्वात महत्वाचा विषय स्वच्छ सोलापूर, धूळमुक्त सोलापूर, अशा असंख्य विषय आहेत. मग ते सगळीकडचे उद्यानं असतील, बरेच विषय आहेत. त्यामुळे ते सगळं संपूर्ण झाल्यावरती मी अशी एक विजन ठेवते की सोलापूरला आपल्याला डेव्हलप सोलापूर बघायचं आहे. मला सांगा ताई, पूर्वी त्या स्टँडिंग मध्ये आर्थिक व्यवहार चालत होते आणि 60-40 हे तुम्हाला माहित आहे? 100% जर अभ्यास केला तर सगळीच माहिती घ्यायची असते. मी सगळी चौकशी सगळं अभ्यास करणारी व्यक्ती आहे, त्यामुळे सगळं बंद होईल का?
मला थोडीशी 6 तारखेला आज जाऊ दे, त्याच्यानंतर आपण एक इंटरव्ह्यू घ्या, मग त्याच्यानंतर आपण हे सगळं बोलूया पुढचं. मला सांगा ताई, जे पाण्याचा विषय आहे, 750-800 कोटीचा जे 92 कोटीचा जे आपला डीपी प्लॅन तयार केला होता, हादवाड भागात असेल, पाण्याच्या संदर्भात टाक्या असेल, ही जी योजना आहे 1400 कोटीपर्यंत चालली. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा विषय जो आपला परवा दिवशी मध्यचे आमदार देवेंद्र दादांनी मांडला होता की ह्या ज्या उजनी पाण्यामध्ये बॅकवॉटर आल्या कारणाने सोलापुरात जास्तीत जास्त कॅन्सरचे रुग्ण मिळत आहेत, तर हा क्लिनिंग प्रोजेक्ट सुद्धा गरजेचा आहे. आपण आता 892 म्हणतोय, पण हे सगळं जसं टप्प्याटप्प्याने काम वाढायला लागलंय, तर त्यामुळे हा 1400ला जाईल आणि पुढे जाईल. पण आपलं काम आपल्या सोलापूरकरांना, आपल्या जनतेला रोज पाणी येणं गरजेचं आहे, ते सुद्धा प्युरिफाईड, हा महत्वाचा विषय आहे. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. सगळे काँग्रेसमध्ये चाकवते कुटुंबीय आणि तुम्ही भाजपामध्ये. मी यापूर्वी सांगितलेलं की राजकारण आम्ही लहानपणापासून बघितलेलं आहे. माझा जन्म ज्या घराण्यात झाला तिथे यशवंतराव चव्हाण आमच्या घरी यायचे. आजोबांनी साताऱ्यामध्ये 3 टर्म नगराध्यक्ष, काका नगराध्यक्ष, हा सगळा आम्ही लहानपणात ह्याच्यात मोठे झालो. त्याच्यानंतर राजकारणी परिवारातच लग्न झालं. 100% सगळ्यांनी, आप्पांपासून काकांपासून सगळ्यांनी मोठं काम केलेलं आहे. त्याच्यावरती आज आपलं घराणं उभं आहे. कुठल्याही असा दुजाभाव मनात नव्हता. समाजकारणात सक्रिय होते. 16-18 वर्ष लिंगायत समाजाचं मनापासून काम केलं. आणि नंतर जेव्हा आपल्याला एंट्री करायची वेळ आली तेव्हा एक विचारधारा डोक्यात असते. तिथे आम्ही मोदीजींच्या विचारधारेला मी फॉलो करणारी महिला, आणि जेव्हा मला काम करायची संधी मिळाली तेव्हा मी तो पक्ष निवडला. याच्यामध्ये माझ्या कुटुंबाचा पूर्ण मला पाठिंबा होता, त्यामुळे मी करू शकले. मला सांगा ताई, सगळ्या सोलापूर शहरामध्ये चर्चा असते सारखं ताईची की ताई हे पालकमंत्र्यांच्या गावचे आहेत. खरं आहे? गावचे म्हणजे आमचा जिल्हा सेम आहे ना, सातारा जिल्हा. त्याच्यामध्ये माझ्या वडिलांचे त्यांच्या घराशी रिलेशन होते. आम्ही राजकारणीच होतो, मी तुम्हाला बोलले. त्याच्यानंतर माझे भाऊ, त्यांचे भाऊ हे क्लासमेट होते. असा आमचा पारिवारिक संबंध 100% होता. मग जेव्हा ते इकडे आले तेव्हा आमच्या आनंदाला उधाण आलतं की बाबा, मग ते पहिल्यांदा आमच्या घरी आले. मग पारिवारिक आमचे खूप चांगले रिलेशन्स आहेत. म्हणजे मान खटाव हे जे तालुका आहे सातारा जिल्हा. हो. आणि तुमचे आजूबाजूचे म्हणजे आई वडील, सगळं पारिवारिक, बहीण भाऊ, असं सगळे संबंध आहेत. आणि पालकमंत्री इकडे झाल्यावर मग ते माझे घरचेच रिलेशन झाले ना. मग उलट आम्ही त्यांचं किती कौतुकी स्वागत केलं की चांगलं झालं बाबा, आपल्या गावचे आले. त्यांच्या बरोबर शिवेंद्र बाबाही मंत्री झाले, लातूरचे पालकमंत्री झाले, तेही पुढच्या महिन्यात येतील आमच्या घरी. मला अभिमान आहे की माझ्या गावचे 3-4 मंत्री झाले, असा अभिमान आहे मला. मला सांगा ताई, काय व्हावं आपल्या सोलापूरला? आता हे पाणी, हे ते सगळं हे विषय रोस्टर मध्ये येणारच आहेत. आणखी काय व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? सोलापूरचं इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालं पाहिजे. सोलापूरमध्ये उड्डाणपुलं झाली पाहिजेत. सोलापूरमध्ये शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे, ज्याच्यासाठी चांगले कॉलेजेस एक्सपेक्टेड आहेत. सगळ्या 4ही बाजूनी सर्वांगीण विकासाने सोलापूर पुढील 10-20 वर्षात उभं राहावं अशी माझी अतोनात इच्छा आहे. हायटेक सिटी झाली पाहिजे, सगळ्या बाहेरच्या कंपन्या झाल्या पाहिजे. ह्या सगळ्या प्रगतीनंतर आपण सुद्धा प्रगतीपथावर 100% असू. आणि याच्यात मला वाटत नाही आम्ही कुठं कमी पडू. चांगले नगरसेवक निवडून आलेले आहेत. मला एक उल्लेख करावा वाटेल की मला आज बरेच जणांनी विचारलं की तुम्ही एवढ्या लवकर आहो. मी तर उशिरा आली आहे. माझ्यापेक्षा यंग जनरेशन 25 आणि 26 वर्षाचे नगरसेवक आज आपल्याला मिळालेले आहेत. आणि हे सगळं शक्य आहे भारतीय जनता पार्टीमुळेच, ज्यांनी नारी शक्तीला ताकद दिली, ज्यांनी युवाला ताकद दिली, शिकलेल्यांना ताकद दिली. त्यामुळं सोलापूर आता प्रगतीपथावर आहे आणि पुढील 10 ते 15 वर्षात नक्कीच आपण नवीन, सुसज्ज आणि सर्वांगीण विकास झालेलं सोलापूर बघू, अशी मी तुमच्या मीडिया मार्फत सर्व सोलापूरच्या जनतेला सांगू इच्छिते. आणि अजून एक माझी इच्छा आहे की या सर्व जनतेने जो माझ्यावर विश्वास ठेवला, माझे प्रभाग क्रमांक 3च्या सगळ्यांना पहिले मी आभारी तर आहेच, पण आज मला या महत्वपूर्ण पदासाठी
माझ्यावर विश्वास ठेवून मला जी संधी दिली त्याबद्दल सोलापूरच्या सर्व जनतेची मी मनापासून आभारी आहे. ताई मला सांगा, तुमच्या प्रभागामध्ये काय विजन आहे, काय स्मार्ट व्हायला पाहिजे, प्रभाग तुमचा कसा व्हायला पाहिजे? अवश्य सांगू इच्छित आहे, 1.5 महिना काम करतोय आणि एक दिवसही असा गेला नाही की कुठलं काम आलं नाही. सोलापूर स्मार्ट सिटी अंतर्गत माझ्या प्रभागात रस्ते झाले होते, त्याच्या अंदर ड्रेनेज जे होतं ते 7 ते 8 वर्ष म्हणजे इतकं क्लिनिंग नाही, काही नाही. तो विषय खूप महत्वाचा निघाला. त्याचबरोबर माझ्या परिसरातला गोलचवडी विषय होता. ब्रिटिशकालीन ते हॉस्पिटल आहे, तिथे जाऊन मी 4-5व्या दिवशी गेले तर तिथे सीझर होत नाही. त्या महिला आपल्या डिलेव्हरीसाठी येतात, नॉर्मल झाली तरच होती, वरनं पाणी गळायची परिस्थिती आहे. एवढी बेकार अवस्थेमध्ये तो विषय मी हातात पहिला प्रस्तावात घेतला की याचं नूतनीकरण झालं पाहिजे. आमच्या इथे मंगळवार बाजारचा कट्टा आहे, तिथे एक ते माशाचं मोठं एक त्यांनी ह्याचा हाऊस केलेलं आहे, जिथे त्यांना आतमध्ये ती लोकांना आत जाता येईना कारण त्याच्यावर स्टे आहे, कोर्टाचा स्टे. तो महत्वाचा विषय होता. त्याच्यानंतर बाजूला आमच्या बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेला रस्त्यावर ती माणसं बिचारी, त्यांना कुठला कार्यक्रम असेल काय असेल, मातीवर रस्ताही नाहीये, म्हणजे एवढी दुरावस्था आहे, इतकी बेकार परिस्थिती आहे. आणि सर्वांना परिचित असा जय भवानी ग्राउंडचा विषय, त्या महानगरपालिकेच्या शाळेतली सुद्धा दुरावस्था आहे. म्हणजे खरंच तुम्ही सांगताय तशी एवढी कामं पेंडिंग आहेत, एवढं काम झालं पाहिजे आणि त्याला आम्ही सक्षम आणि भक्कमपणाने नक्कीच करू असा विश्वास मी बाळगते. मला सांगा ताई, आमदार चाकवते हे भाजपमध्ये येतील असं वाटतंय तुम्हाला? मला तर काही माहिती नाही अजून. नाही, मला काही चर्चाही नाही, माहिती नाही. कुटुंब हे कुटुंब माझ्यासोबतच आहे ना नेहमी, ते काय पक्ष कुठला असेल काही असेल, पण मला ह्या पक्षात येणार आहेत अशी काही बातमी नाही. तुमच्याकडे काहीच माहिती नाही? नाही, आहे ते सांगते, मला नाही माहिती. लक्षात असू दे सोलापूरकर, पहिला ताई आल्यात, नंतर ना चाकवते साहेब येतील का नाही येतील चर्चा तर आपण बघतोय. सोलापूरमध्ये भाजपमध्ये चाकवते फॅमिली पूर्ण जाणार असल्याची चर्चा आहे, म्हणून विचारतोय. नाही, मला खरंच माहित नाही. मी असतं तर ओपन चॅनलवर सांगितलं असतं, कारण मला काय, माझं कुटुंबच आहे ना शेवटी. कुटुंब हा परिवार आहे माझा, त्यामुळे मला काहीच माहिती नाहीये. आणि जेव्हा मिळेल तेव्हा मी तुम्हाला कॉल करेन. दादा, तुम्ही बोललेलं खरं होतं. तुमची इच्छा काय, ते भाजपमध्ये यावं असं वाटतंय का तुम्हाला? काय म्हणलं, माझं कुटुंब घरात सुद्धा आणि बाहेर सुद्धा हाही माझा परिवारच आहे, त्यामुळे आनंदच आहे. मला काही प्रॉब्लेम असणार आहे, काहीच नाही. शुभेच्छा ताई तुम्हाला. खूप काय ताईंनी चांगली माहिती दिली आहे आणि चाकवते फॅमिली मधले एक स्टँडिंग मध्ये गेलेत आणि जे 60-40 जे आपण म्हणा लागलो त्याचा पायंडा हे मोडून दाखवणार आहेत. मी राहुल रणदिवेसह चंदन बोलू, सोलापूर न्यूज.